आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। उबाठाचे आमदार सचिन अहिर हे शिवसेनेमध्ये जाणार असल्याचं एक सवाल आता उपस्थित होतोय, कारण आता काही दिवसांपूर्वीच ठाकरेंचे 6 खासदार यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती। त्यानंतर आता उबाठाचे आमदार सचिन अहिर शिवसेनेमध्ये जाणार का, याबाबत आता चर्चांना उधाण आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपूर्वीच आता ऑपरेशन टायगर 3 ची चर्चा होती, त्यामुळे शिवसेनेतल्या अनेक नेत्यांनी सुद्धा याबद्दल प्रतिक्रिया दिलेल्या होत्या की ठाकरेंसोबतचे जे काही आमदार आहेत ते सुद्धा अस्वस्थ आहेत, असंतोषाचं वातावरण या आमदारांमध्ये आहे आणि लवकरच हे आमदार सुद्धा आमच्यासोबत येतील असं विधान जे आहे ते शिवसेनेतल्याच काही मंत्र्यांनी केलं होतं। त्यामुळे या चर्चांना आता वेग आलेला आहे। उबाटाचे आमदार सचिन अहिर शिवसेनेमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत। अहिरांना विधान परिषद उपसभापती पदाची उमेदवारी देण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येतंय। त्यामुळे एकंदरीतच सचिन अहिर काय निर्णय घेतात, ते शिवसेनेसोबत जातात का, ठाकरेंची साथ सोडतात का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। उबाटाचे आमदार सचिन अहिर शिवसेनेमध्ये जाणार का, या संदर्भामध्ये अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे। अहिरांना विधान परिषदेच्या उपसभापती पदाची ऑफर देण्यात आलेली आहे। आपण हा फोटो बघतोय, एक्सक्लुझिव्ह फोटो। एका फोटोमध्ये नीलम गोरे आहे, त्यांच्या शेजारी सचिन अहिर आहेत आणि त्यांच्या शेजारी सचिन अहिरांच्या उजव्या बाजूला चंद्रकांत पाटील आहेत। त्यामुळे एकंदरीतच उपसभापती पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून सचिन अहिरांनी अर्ज भरलेला आहे, असं आता आपण या फोटोमधून आपण बघतोय। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी शुभम उबाळे आपल्या सोबत आहे। शुभम, सचिन अहिरांनी उपसभापती पदाचा उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे शिंदेंच्या शिवसेनेकडून, काय माहिती आहे? सिद्धेश, खरं तर एक मोठी आणि धक्कादायक बातमी ही अशी म्हणायला लागणार आहे, कारण की चर्चा ही शिंदेच्या शिवसेनेतल्या इच्छुक उमेदवारांची आणि आमदारांची होती, पण मात्र सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटातून जो आहे हा उपसभापतीसाठी फॉर्म भरलेला आहे। नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात असं काय सुरू आहे जे माध्यमांपर्यंत देखील पोहोचत नाही, अशा प्रकारचं सगळं सत्य जे आहे ते आता समोर येत आहे। अशामध्येच सचिन अहिर यांनी उपसभापतीसाठी शिवसेना शिंदे गटातनं आता फॉर्म भरलेला आहे आणि त्याची दृश्य, त्याचं छायाचित्र आणि त्याचं व्हिडिओ क्लिप जे आहे ते आता सध्या समोर आलेलं आहे। सिद्धेश, पाहायला गेलं तर चंद्रकांत रघुवंशी, कृपाल तुमाने आणि बच्चू कडू हे तिघांची नावं सध्या रेसमध्ये सकाळपर्यंत सुरू होती आणि अशामध्ये कुठेतरी चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव निश्चित हे शिवसेना शिंदे गटातून केलं जाणार आणि इतकंच नव्हे तर त्यांच्या नावाची पसंती जी आहे ती देखील शिवसेना पक्षाकडनं करण्यात आली होती। पण अचानक हा विधान भवन मध्ये एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, तर आज उपसभापतीसाठी फॉर्म भरण्याचा, अर्ज दाखल करण्याचा एक शेवटचा दिवस होता आणि अशामध्ये पाहायला गेलं तर सचिन अहिर यांचे फोटो व्हिडिओ जे आहेत ते सध्या समोर आलेले आहेत। नीलम गोरे यांचा खरं तर पत्ता कट झालेला आहे, पण तरी देखील अर्ज दाखल करत असताना त्या देखील त्यांच्या बाजूला दिसत आहेत आणि सचिन अहिर यांनी हा सध्या फॉर्म भरलेला आहे। सचिन अहिर उपसभापतीसाठी पदासाठी जे आहेत ते आता उमेदवार आहेत शिवसेना शिंदे गटातनं। नेमकं हे अचानक कसं काय घडलं, या पद्धतीची चर्चा ही आता विधान भवन परिसरामध्ये देखील रंगू लागली आहे। खरं तर ऑपरेशन टायगर 2 हे आताच यशस्वी झालं होतं, 6 खासदार आले होते आणि आता आमदारांबद्दलची चर्चा। पण शुभम, फक्त सचिन अहिर आपल्याला या फोटोमध्ये दिसत आहेत। शिवसेनेचे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे आणखी किती आमदार शिवसेनेमध्ये जाण्याची शक्यता आहे? काही नावं समोर आली आहेत का? अर्थातच 16 आमदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाण्यासाठी इच्छुक आहेत, अशा पद्धतीची चर्चा ही मागच्या आठवड्यात सुरू होती। तर 4 आमदारांनी एकनाथ शिंदे यांची एका गोष्टी ठिकाणी जी आहे अज्ञातस्थळी जी आहे ती भेट घेतली आणि त्या ठिकाणी आमच्यासोबत 11 ते 12 आमदार आहेत आणि आम्ही एकूण 15 ते 16 जण आहोत आणि एक गट स्थापन करण्यासाठी मॅजिक आकडा तो मानला जातो 16 जणांचा महाराष्ट्राच्या उद्धव ठाकरे यांच्या आमदारांच्या यादीनुसार। अशामध्ये पाहायला गेलं तर सचिन अहिर यांच्या गळ्यात ही माळ पडली आहे उपसभापती पदासाठीची आणि कुठून तरी सचिन अहिर हेच कुठेतरी गटनेते असतील का उद्धव ठाकरेंच्या फुटलेल्या आमदारांचे, असं देखील आता एक नवा कल जो आहे तो देखील लक्षात येत आहे, एक अंदाज जो आहे तो समोर येत आहे। शुभम, सचिन अहिरांनी उद्धव ठाकरेंची साथ ही अधिकृतपणे सोडली आहे का, या संदर्भातलं अधिकृत काही त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे का? अर्थातच सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे का किंवा एकनाथ शिंदे यांच्या पक्षात ते पक्षप्रवेश करणार आहेत का, असे अनेक प्रश्न जे आहेत
त्यांची उत्तरं अजूनपर्यंत सापडलेली नाही आहेत. पण महायुती सरकारमधून उपसभापती पदासाठी शिवसेनेच्या गळ्यात हे पद जे आहे ते ठेवण्यात आलं होतं. कॉमन मिनिमम प्रोग्राम जो महायुतीने ठरवला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हयात असताना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा फॉर्म्युला जो आहे तो ठरवला होता. आणि अशामध्येच शिंदेच्या शिवसेनेची ही जागा सचिन अहिर यांना जात आहे. ते उद्धव ठाकरे गटातून सध्या आता आमदार आहेत आणि लवकरच शिंदे गटात ते येतील अशा पद्धतीच्या देखील चर्चा ज्या आहेत त्या आता रंगू लागलेल्या आहेत. सिद्धेश, शुभम, आपण एकंदरीतच बघतोय सध्या ठाकरेंना खूप धक्के बसत आहेत. याच्या आधी सुद्धा 6 खासदार सोडून त्यांनी एकनाथ शिंदेसोबत आता पुढचा राजकीय आपला प्रवास सुरू केलेला आहे. आता आमदार कितपत आता किती फुटू शकतात याचा काही आकडा सध्या समोर येतोय का? कारण आता शिंदेचा धक्कातंत्र आता हे सुरूच राहणार आहे. आता आमदार फोडलं, आता खासदार फोडले आधी, आता आमदार फोडतायत आणि आता त्याच्यानंतर नगरसेवक पदाला सुद्धा आता ते हात घालू शकतात. ठाकरेंचा नगरसेवक सुद्धा फोडण्याची चर्चा आहे. काय होऊ शकतं येत्या काळामध्ये? आता आमदार किती फुटू शकतात ठाकरेंचे? सिद्धेश, भविष्यात नेमकं काय होईल याच्याबद्दलची स्पष्टता तर येणारच आहेत. 16 आमदार हे कुठेतरी पसंती देत आहेत एकनाथ शिंदेसोबत जाण्यासाठी. तर असंख्य महानगरपालिकेमधून असंख्य नगरसेवक हे देखील शिंदे गटात येऊ शकतात अशा पद्धतीच्या चर्चा असताना थेट उद्धव ठाकरेंच्या एका आमदारांचा फोटो जो आहे तो थेटपणे सध्या समोर आलेला आहे. रवींद्र फाटक आहेत, चंद्रकांत पाटील आहेत, नीलमताई गोरे आहेत, मनीषा कायंदे आहेत आणि स्वतः सचिन अहिर. आजच्या तारखेची सर्वात मोठी ही बातमी आहे की उद्धव ठाकरेंचा एक खासदार जो आहे तो, एक आमदार जो आहे तो थेट त्यांची साथ सोडून शिंदे गटात येत आहे. अधिवेशन कार्यकाळामध्येच कुठेतरी हालचाली होणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू होत्या. खरं तर अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा दुसरा आजचा दिवस आहे. अजून 9 दिवस बाकी आहे. पुढच्या 9 दिवसात नेमकं काय काय होतं एकनाथ शिंदे यांच्याकडून हे पाहणं महत्वाचं असणार आहे. सचिन अहिर यांनी आपला फॉर्म आता दिला आहे, अर्ज जो आहे तो सादर केलेला आहे. बघू शकतो उपसचिव हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. फॉर्म जो आहे तो त्यांनी स्वीकारलेला आहे. अशामध्ये आमदारांची गळतीची ही सुरुवात आहे. नगरसेवक जे आहेत किंवा इतर मान्यवर जे आहेत उद्धव ठाकरेंचे यांच्याबद्दल भविष्यात आकलन केलं जाऊ शकतं. पण आज मात्र सचिन अहिर यांचा थेट पुरावा, थेट फोटो समोर येत आहे. सिद्धेश, पण शुभम, आता जसं आपण या दृश्यांमध्ये बघतोय की सचिन अहिरांनी उपसभापती पदाचा उमेदवारीचा अर्ज शिंदेच्या शिवसेनेकडून भरलेला आहे. मात्र उद्धव ठाकरेंकडून अहिरांना संपर्क करण्याचा प्रयत्न झाला का? यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून काही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली आहे का? अर्थातच अधिवेशन सुरू आहे. अनेक आमदार उद्धव ठाकरेंचे या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रवक्ते जे आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अशामध्येच आता माध्यमांसमोर येऊन कोणी आपली प्रतिक्रिया देतं का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे. तर मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सचिन अहिर यांच्याशी काही संपर्क करू शकतात का किंवा काही केलेलं आहे का? किंवा मग सचिन अहिर यांनी हा निर्णय घेण्याआधी त्यांच्यापर्यंत काही निरोप पोहोचवलेला आहे का? अशा अनेक गोष्टींचे प्रश्न जे आहेत ते आता पडलेले आहेत. इतकंच नव्हे तर मग नार्वेकर जे आहेत ते देखील रोज विधान भवनमध्ये येत असतात. त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांची काय प्रतिक्रिया आहे हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असणार आहे. तर वरुण सरदेसाई यांचा देखील रोज जे आहे विधान भवनमध्ये येत असतात, अधिवेशनासाठी येत असतात. तर मग वरुण सरदेसाई देखील काही माध्यमांशी बोलतात का आणि त्यांना नेमकं या आमदार फुटीबाबत काय वक्तव्य करायचं आहे किंवा त्यांची काय भावना आहे पक्षाची हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. नक्कीच. त्यामुळे एकंदरीतच आपण बघतोय की हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे. आज सभापती पदाची जी काही आहे ती उमेदवारी, आज अर्ज भरण्याचा आजचा दिवस होता. सचिन अहिर यांनी चक्क शिवसेनेकडूनच अर्ज भरलेला आहे. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे. आपण बघतो दृश्यांमध्ये मनीषा कायंदे आहेत, नीलम गोरे आहेत, सचिन अहिर आहेत, चंद्रकांत पाटील आहेत. यांनी उपसभापती पदाचा जो काही अर्ज होता तो अखेर भरलेला आहे आणि तो पण ठाकरेंकडून नाही तर थेट शिंदेच्या शिवसेनेकडून. त्यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेना आता शिवसेनेमध्ये सचिन अहिर जातात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. सोबतच ठाकरेंना ते धक्का देतात का? कारण आता एक मोठा धक्का एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना दिलेला आहे. उबाटाचे आमदार सचिन अहिर आता शिवसेनेच्या वाटेवरती आहेत. अहिरांना विधान परिषद उपसभापती पदाची ऑफर देण्यात आलेली आहे. त्यांनी अर्ज सुद्धा भरलेला आहे. त्यामुळे एक आणखी नवीन राजकीय खेळी एकनाथ शिंदेंनी खेळलेली आहे. एक धक्का तंत्र एका पाठोपाठ एक उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे देत आहेत. त्यामुळे सचिन अहिरांची भूमिका अतिशय महत्वाची मानली जाते. अधिकृत अजून कुठलंही वक्तव्य आणि अधिकृत भूमिका ठाकरे गटाकडून स्पष्ट करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एक मोठा राजकीय धक्का हा आता उद्धव ठाकरेंना बसलेला आहे. सचिन अहिरांना शिवसेनेकडून आता उमेदवारी मिळालेली आहे. त्यांनी स्वतः अर्ज दाखल केलेला आहे. सचिन अहिरांना विधान परिषद उपसभापती पदाची सूत्र त्यांची